लाईफ इन्क्युबेटर हॅचिंग या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज जे आहेत सर आपल्याकडे नगरवरून आलेले आहेत. बरोबर. तर सर जे आहेत आपल्याकडे नगरवरून आलेले आहेत. सरांनी 720 अंड्यांची मशीन आपल्याकडे बुक केली होती, ज्याची पोच घ्यायला सर आपल्याकडे आज आलेले आहेत. तर सर सर्वात आधी आपले जे शेतकरी बंधू आहेत यांना तुमची ओळख करून द्या. माझं नाव सुधीर आडसुळे, मी पारनेरमधून आलो आहे, नगर जिल्हा आहे. तर मला माझ्या मित्रांनी सांगितलं होतं का बारामती ठिकाणी आपल्याला या अंड्याचं मशीन भेटतं, म्हणजे पक्षी बाहेर पडतात त्या अंड्यामधून, असं ते मशीन आहे ते आपल्याला बारामतीमध्येच भेटेल. तर मग मला नंबर भेटला तुमचा. बरं. 2-3 महिन्यापूर्वी मी आलो होतो मशीन बघायला. बरं. त्यावेळेस तुमची सर्विस, तुमचं मशीन आम्हाला सगळं आवडलं. बरं. आणि 1 हफ्त्यापूर्वी आम्ही मशीन बुक केलं. आज मी ते मशीन घ्यायला स्वतः इथं आलो. बरं. तर सरांनी जवळजवळ 1 आठवड्याआधी मशीन बुक केली होती, ज्याची आज ते पोच घ्यायला आलेले आहेत. आणि एक त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी 3 महिन्यापूर्वी आपल्या इथे इन्क्वायरीला आले होते. मशीन पाहून आवड करून त्यांनी फायनल डिसिजन घेतला होता. तर सर सर्वात आधी मशीन वापर कसा करायचा याची मी तुम्हाला माहिती देतो. पण याच्या आधी बेसिक थोडं काही नॉलेज आहे तुम्हाला, हे आम्हालाही लक्षात आलं तर माहिती द्यायला सोपं पडतं. नाही, बेसिक तर नॉलेज नाहीच आहे काही, कारण हे पहिलंच मशीन आहे आमचं. धंद्याची सुरुवात पण आता आम्ही सुरुवात म्हणजे करू राहिलो आत्ताच, म्हणजे आयडिया आम्हाला काही जास्त नाही आहेत. बरं. आता मला सांगा, कोंबडी बसवले का कधी? कोंबडी मी लहान असताना आई बसवीत होती. बरं. तर त्याच्यातली काही माहिती तुम्हाला? आई बसवायची, म्हणजे असं छोटंसं टोकरी घेऊन त्याच्यामध्ये भुस्सा भरून त्याच्यात ते काय 10-5 अंडे टाकून खुडूक झालेली कोंबडी बसवायची. त्याच्यातून ते पक्षी बाहेर यायचे. पण ते टायमिंग दिवस हे काही आठवत नाही, म्हणजे ॲक्युरेट जे आहे ते काही आयडिया नाही. बरं. पण आता हे नवीन शोध आहे. बरं. सगळं आधुनिकीकरण आल्यामुळे आता या पद्धतीने आता आम्ही चालू करू. बरं, ठीक आहे. आता हा प्रश्न फक्त याच्यासाठी होता की थोडंफार काही तुम्हाला त्याच्याचं काही नॉलेज आहे का, म्हणजे आम्हाला पूर्ण शून्यापासूनच माहिती द्यायची आहे का, हे लक्षात यावं याच्यासाठी. ठीक आहे. तर सिम्पल आहे. जसं आता तुम्ही आधी आपले आई किंवा आजी वगैरे कोंबड्या बसवतच होत्या, तसाच हा प्रकार आहे. हा काही वेगळं नाही आहे. आता ही मशीन काय करते, जी कोंबडीच्या शरीराची ऊब आहे ती ऊब आपण याच्यामध्ये कंट्रोल करतो. बरोबर आहे. बाकी याच्या व्यतिरिक्त असं काही रॉकेट सायन्स असं काही नाही आहे. सिम्पल टेक्नॉलॉजी आहे, ज्याचा योग्य वापर, योग्य कॉम्बिनेशन आपण फक्त करतो, बाकी काहीच नाही आहे. दिवस सेम असतात. जसं आपण कोंबडी बसवली 21 दिवस लागतात पिल्लं निघायला, अगदी तेवढेच दिवस याच्यामध्ये लागतात. फक्त फायदा महत्त्वाचा काय की आपण कोंबडी न बसवता एखादं अंडी उबवणे मशीन किंवा मशीन घेणे, इन्क्युबेटर घेणे, तर याचा फायदा हा आहे की याच्यामध्ये तुम्हाला कॅपॅसिटी वाढवायला मिळते. तुमचं हॅचिंग पर्सेंटसुद्धा वाढतं. जसं आता ही मशीन 720 अंड्यांची आहे, तर आपण कोंबडी खाली एवढे पिल्लं काढणं शक्यच नाही आहे. बरोबर. तर त्याच्यासाठी मशीन आहे. ठीक आहे. आता याचा वापर कसा करायचा हे बेसिक. तर सर्वात आधी जो पहिला टॉपिक असतो की अंडी कशी निवडायची, अंडी कशी असली पाहिजे, याचं काही नॉलेज तुम्हाला नाही, काही आयडियाच नाही. थोडं युट्यूबला वगैरे काही व्हिडिओ पाहिले असतील? नाही, एवढं बारकाईने बघितले नाही. फक्त अंडे ठेवतात मशीन मध्ये, 21 दिवसापर्यंत ठेवल्यानंतर पक्षी बाहेर येतो, एवढं माहिती. पण अंडे कसे पाहिजे तुम्हीच सांगा आम्हाला. बरं बरं. तर हा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना असतो की बाबा अंडी कशी निवडली पाहिजे, किती दिवसाची अंडी असली पाहिजे, काय काळजी घेतली जाते अंडी निवडताना, तर हे महत्त्वाचं आहे. तर बघा, सर्वात आधी अंडी जी आहे ना ही ताजी पाहिजे. सर्वात महत्त्वाचं ताजी, म्हणजे एक 4 ते 5 दिवसाचंच अंडं आपल्याला चालतं पाहिजे. याच्यापेक्षा शिळं घ्यायचं नाही. 1 दिवसाचं घ्या, 2 दिवसाचं घ्या, 4 दिवसाचं घ्या, 5 दिवसाचं घ्या, याच्या पुढची घ्यायची नाही. ह्या गोष्टीची विशेष काळजी घ्यायची. दुसरी गोष्ट, अंडी ताजीच पाहिजे असं नाही की याच्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट आहे, तर अंडं नर मादाला क्रॉस झालेलं असलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुम्ही एखाद्या फार्मवरून अंडी आणली, तर त्यांच्याकडे 100 जर कोंबड्या आहेत, तर त्या 100 कोंबड्यांबरोबर नरसुद्धा पाहिजेत. 10 तरी नर पाहिजे. प्रत्येक 100 कोंबड्यांबरोबर कमीत कमी 20 नर लागतात. कमीत कमी 20 नर असलेच पाहिजे. प्रत्येक 5 कोंबडीबरोबर 1 नर. आम्ही नॉर्मली सहजासहजी सांगताना सांगतो की 100 + 25 असावे, हे सोप्या पद्धतीने. तर याच्याने तुम्हाला हॅचिंग पर्सेंट चांगला मिळेल आणि मीटिंग झालेली असते प्रॉपर, त्यामुळे प्रॉपर रिझल्ट असा आपल्याला मिळतो. तर आता तुम्हीही कुठून तरी अंडी घेणार आहात, तर या गोष्टीची विशेष काळजी घ्या की फक्त ताजं हेच महत्त्वाचं नाही, तर त्या फार्मवरती कोंबड्यांबरोबर कोंबडे पण पाहिजे, नर पाहिजेच. ठीक आहे. बरोबर, हे समजून घ्या. ठीक आहे. तर सगळे शेतकरी जे आहेत अंडी उबवणी मशीन वापरत असाल
तर किंवा घ्यायची कल्पना करत असाल तर या गोष्टीवर विशेष काळजी घ्या की अंडी घेताना आपल्याला या गोष्टींची विशेष अशी काळजी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला 90-95% रिझल्ट याच्यामध्ये मिळू शकेल. हे 720 अंड्यांचं इन्क्युबेटर आहे बरं. बरोबर. हां मला 720 अंडे भेटणार नाही गावरांची. हां हे गावरांचं शेड मी चालू केलं हां करणार पण आहे. तर मला 400 अंडे गावरांचे भेटले, हां 300 अंडे नाही भेटले, 320. हां. तुम्ही काय करायला पाहिजे? आता समजा तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाबा माझ्याकडे एकत्र एवढी अंडी नाही मिळाली तर मी काय करायचं? तर सिंपल आहे सर. याच्यामध्ये समजा एका वेळेस तुम्हाला एवढी अंडी उपलब्ध नाही झाली तर प्रत्येक ट्रेला सेपरेट कनेक्शन दिलेलं आहे. समजा तुमच्याकडे 400 अंडी उपलब्ध झाली म्हणजे खालून 5 ट्रे तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता आणि समजा त्याच्या 2 दिवसाच्या किंवा 4 दिवसाच्या गॅपमध्ये तुम्हाला नंतरची वरची उपलब्ध 300-350 अंडी जर त्याच्यानंतर मिळाली तर तुम्ही वरचे ट्रे त्याच्यानंतर ठेवू शकता. असं गरजेचं नाहीये की तुम्हाला एका वेळेस 700 अंड्यांची मशीन घेतली तर 700 अंडे रिफिल केलेच पाहिजे. पाठीपुढे अंडी तुम्ही नक्की रिफिल करू शकता. दुसरी गोष्ट की फक्त करायचं काय असतं की एका वेळेस तुम्ही अंडी रिफिल नाही केले याचा अर्थ की तुमची पिल्लं पाठीपुढे निघणार आहे. बरोबर. कारण की समजा 1 तारखेला तुम्ही एक बॅच लावले जी 400 अंड्यांची आणि दुसरी बॅच तुम्ही लावले 320 अंडे. 320 अंड्यांची, ती वेगळ्या टायमिंगला लावले. तर फक्त काय करायचं, अंड्यांवर सरळ सरळ तारीख टाकायची. बाबा मी 1 तारखेला हे 4 ट्रे लावले किंवा 5 ट्रे लावले आणि त्याच्यानंतर दुसरा ट्रे समजा तुम्ही 10 तारखेला लावला असेल किंवा 5 तारखेला लावला असेल तर त्या दिवसाची अंड्यांवर तारीख टाकायची. म्हणजे आपल्याला कळूनही येतं की वेगवेगळे ट्रे आहेत, वेगळे बॅच आहे आणि जे ट्रे तुम्ही आधी लावले त्यांचे 18 दिवस पूर्ण झाल्यावर 19व्या दिवशी त्या फक्त 5 ट्रेची टर्निंग काढायची. त्याचं कनेक्शन फक्त वेगळं करायचं आणि वरचे जे आहेत ट्रे ते चालूच ठेवायचे, त्यांना बंद नाही करायचं. बरोबर. आलं लक्षात? म्हणजे पाठीपुढे अंडी घेऊ शकता, काहीच अडचण नाही. लाईट गेली तर काय केलं पाहिजे मग? आता समजा लाईट गेली तर याच्यामध्ये कसं आहे की हे डबल कोटेड बॉडी आहे, त्यामुळे लाईट गेली तरी जवळजवळ 4 ते 5 तासपर्यंत काहीच अडचण येत नाही. तोपर्यंत उब मेंटेन राहते आणि 700 अंड्यांची एवढी मोठी मशीन असली तरी देखील तुम्ही याला इन्व्हर्टरवरती आरामात चालवू शकता, काहीच अडचण नाही. तर इथे हा जो फॉगर आहे सर, हा समजून घ्या, हा एक महत्त्वाचा भाग आहे. तर हा ह्युमिडिटी जनरेट करण्यासाठी आहे आणि या फॉगर बरोबर हे जे 2 फॅन आहेत ते सुद्धा ऑटोमॅटिक चालू होणार आहे तुमचे. म्हणजे ज्यावेळेस तुमचा फॉगर चालू होईल त्याच वेळेस तो फॉगर देखील चालू होणार आहे, त्याचबरोबर ते 2 फॅन पण चालू होणार आहे आणि ऑटोमॅटिक होणार आहे. जेव्हा त्याला गरज असेल, ह्युमिडिटी कमी पडली असेल तर ते चालू होणार आहे. दुसरं हे पाण्याचं जे आपलं भांडं आहे याच्यात तुम्ही बघू शकता फ्लोटर आहे. तर हे ऑटोमॅटिकली जेवढं पाणी मशीनला लागतं तेवढंच मशीनमध्ये पाणी घेणार. ते सेट केलेलं असतं. तुम्हाला फक्त पाठीमागे जो पाईपचं कनेक्शन दिलेलं आहे ते कुठल्याही एखाद्या नळ्याच्या कनेक्शनला लावायचे किंवा एखाद्या पाण्याच्या जारला लावलं तरी चालेल. तर हे महत्त्वाचं आहे. टँकला पाणी ऑटोमॅटिक त्या टँकला पाणी येऊन जाणार. फक्त ते उंच ठिकाणी ठेवायचं, म्हणजे टँक जो आहे मशीन पेक्षा जास्त हाईट वरती तुमचं पाण्याचं कनेक्शन असलं पाहिजे. ठीक आहे. हे जे मेन फॅन आहेत हे 24 तास चालू राहतात, ते बंद राहत नाही. हे तुमचे 24 तास चालू राहणार. ठीक आहे. त्याच्याबरोबर 2 हीटर आहेत, तुम्ही पाहू शकता हे 2 हीटर आहेत. तर हे 2 हीटर सुद्धा गरजेनुसार चालू आणि बंद होतात. आपल्याला तिथेही अगदी बरोबर ऑटोमॅटिक आहे. इथे तुम्ही पाहू शकता ओव्हर हिटिंगचा फॅन पण आहे. आता बघा या क्षणी चालू आहे, तुम्ही बघा व्यवस्थित, बरोबर. तर हा ऑटोमॅटिक चालू होणार कधी, जेव्हा मशीनमध्ये गरजेपेक्षा जास्त ऊब झालेली असते तेव्हा हा ऑटोमॅटिक फॉगर तुमचा चालू होईल. सॉरी, ऑटोमॅटिक ओव्हर हिटिंगचा फॅन चालू होईल आणि एक्स्ट्राची गरमी बाहेर काढून टाकेल. असा सोपा आणि सरळ मशीन आहे. मशीनचा प्रॉब्लेम काय येईल? 99% तर काहीच अडचण येत नाही. फक्त एकच पार्ट आहे, हा जो फॉगर आहे जो आपण पाण्यात ठेवतो, हा एक फॉगरचा फक्त मेंटेनन्स असू शकतो. कारण की फॉगर कसं आहे, पाणी संपलं किंवा क्षारवालं पाणी आपण ठेवलं तर फॉगरची लाईफ कमी होते, फॉगर लवकर खराब होते. म्हणून आपण एक्स्ट्रा फॉगर याच्यामध्ये दिलेला असतो. त्यामुळे फक्त त्याची एकच गोष्टीची फक्त काळजी घ्यायची, बाकी याच्यात काहीही अडचण येत नाही. याला खोललं तर चालतं. दिवसात 2दा उघडू शकतो आपण, काहीच अडचण नाही. पण शक्य होईल तेवढं टाळायचं उघडायचं. आता शेवटचे 3 दिवस जेव्हा पिल्लं निघायला लागतात तेव्हा दिवसात 2दा तुम्ही उघडू शकता. जे काही पिल्लं निघाले, वाळले, तेवढे बाहेर काढा. जे ओले आहेत तसेच राहून द्या, नंतरच्या 12 तासाने काढा. असं दिवसात 2दा उघडू शकता, काहीच अडचण नाही त्याला. आलं लक्षात? सिम्पल आहे, असं काही अवघड नाही. ठीक आहे. बाकी 1 वर्षाची वॉरंटी आहे सगळ्या इलेक्ट्रॉनिक पार्टला. त्याच्यात फक्त हा फॉगर आपला इन्क्लुडिंग नसतो, पण फॉगर तुम्हाला एक्स्ट्रा दिलेले असतात अवेलेबल. की बाबा खराब झालं तरी तिथल्या तिथे लगेच आपला सेकंड फॉगर तुम्ही लावू शकता. बाकी कुठलाही इलेक्ट्रॉनिक पार्ट 1 वर्षाच्या आधी खराब झाला तर तुम्हाला तो फ्री ऑफ कॉस्ट आमच्या कंपनीतून मिळून जाईल. ठीक आहे. डिलिव्हरी कशी आहे? डिलिव्हरीच्या 99% आपण ऑल इंडिया देतोय. कॅश ऑन डिलिव्हरी देतोय, बाय कुरिअर, बाय ट्रान्सपोर्ट किंवा कधी आपल्या कंपनीची गाडी जाते. जसं डिस्टन्स आहे किंवा जशी ऑर्डर आहे
जसं सुटेबल आहे आपल्याला 99% तरी ऑनलाईनच सगळं होत असतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.